हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग इतर एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. सो विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे. राज्यसेवेतील सर्वात टॉपचे पद म्हणजे तुम्हाला माहिती आहे उपजिल्हा अधिकारी, ह्या पदाबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये निवड, वेतन, बदली, पदोन्नती आणि कामाचे स्वरूप आणि पावर काय असतं. तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझं सीसॅटचं लेक्चर करायचं असेल डेली युट्यूब चॅनलवर, सेम युट्यूब चॅनलवर, तर मी सोमवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह युट्यूबला येतो. ज्यामध्ये आता आपण एमपीएससी 2025 ला अनुसरून आपण सिरीज चालवतो आहे, ज्यामध्ये ग्रुप सी ची सिरीज सध्या घेतो आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला एक मास्टर क्लास असतो. मास्टर क्लास म्हणजे फ्री क्लास आपल्या टेक्स्टबुक ऍपवर, ज्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता बेसिक अंकगणिताची सिरीज दिसेल आणि त्यामध्ये टीसीएस आणि आयबीपीएस आधारित पॅटर्नवर क्वेश्चन सुद्धा दिसतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपली पेड बॅच सुद्धा एक सुरू झालेली आहे. राज्यसेवा सीसॅटची 1 एप्रिल पासून, करेक्ट, राज्यसेवा सीसॅटची 1 एप्रिल पासून बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. ती असतं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता, ज्यामध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स घेतो आहे. आणि त्यामध्ये आता अंकगणिताने आपली बॅच सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आपलं रिझनिंग पण आपण कव्हर करणार आहोत. जे काही युट्यूबवर आपण सेशन घेतो त्याची जी पीडीएफ आहे, म्हणजे जे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करतो त्याची पीडीएफ रिटर्न मध्ये विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला ती पीडीएफ भेटणार आहे. मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपला टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा हा जरी क्यूआर कोड जरी तुम्ही स्कॅन केला तरी तुम्हाला हा ग्रुप जॉईन करता येईल. अदरवाईज मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून तुम्ही प्रॉपर स्पेलिंगने सर्च करून घ्या, तुम्हाला हा ग्रुप दिसेल. चला, सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे सेशन घेणार आहोत डेप्युटी कलेक्टर, त्या पदांबद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया. तुम्हाला माहिती असेल की एमपीएससीतलं हे सर्वात टॉपचं पद आणि प्रत्येकाचा प्रिफरन्स याला पहिल्या नंबरचा असतो, कारण याच्याकडे पॉवर आणि ऑथॉरिटी सगळ्यात जास्त असते. विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतो आपण डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हा अधिकारी, म्हणजेच डीसी. शॉर्ट मध्ये डीसी म्हणतो, म्हणजे पूर्ण स्वरूप म्हणजे उपजिल्हा अधिकारी. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा अधिकारी हे पद सर्वाधिक पसंतीचे पद आहे. उपजिल्हा अधिकारी हे पद राज्य सरकारद्वारे भरले जाते. उपजिल्हा अधिकारी हे राजपत्रित पद आहे. उपजिल्हाधिकारी हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. म्हणजे लक्षात आलं असेल की किती महत्वाचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो. उपजिल्हा अधिकाऱ्यांचे कार्य काय काय असते ते आपण बघून घेऊया. म्हणजेच उपविभागीय अधिकारी पण याला म्हणतो आपण. याचं कामाचं आपण स्वरूप बघून घेऊया. बघा, यामध्ये तुम्हाला जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करावं लागतं. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन म्हणजे बघा, तुमच्या हातामध्ये पॉवर किती आहे. जिल्ह्याचा पॉवर आणि तालुक्याचा पॉवर सुद्धा तुमच्या हाती असतो. जमिनींच्या दाव्याबाबत तहसीलदारांच्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून निर्णय घेतो. ठीक आहे, जमिनीच्या दाव्यांबाबत. त्यानंतर बॉम्बे पोलीस कायद्याअंतर्गत हद्दपारीचे आदेश देणे, वनतोड कायद्याअंतर्गत जंगलतोड करण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे, हे सुद्धा पॉवर जिल्हा अधिकाऱ्याच्या हातात असतो. प्रशासकीय वितरण व्यवस्थेवर नियंत्रण, गोदामाची तपासणी, आकुर्षिक प्रकरणातील चौकशी अहवाल. ठीक आहे, मनरेगाच्या कामाची पाहणी करणे, जलयुक्त शिवार उपविभागीय समितीचे अध्यक्ष, पूर, दुष्काळ, महामारी इत्यादी नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करणे. ठीक आहे, निवड, दंगल नियंत्रण, पुनर्वसनाच्या कामावर देखरेख करणे, विविध सामाजिक विज्ञान योजनांची अंमलबजावणी, विविध प्रमाणपत्रे जारी करणे आणि महत्वाच्या व्यक्तीची पंक्तीत शिष्टाचार अधिकारी म्हणून काम करणे, हे सुद्धा काम जिल्हा अधिकाऱ्याचं असते. आता ही जिल्हा अधिकाऱ्याची होण्यासाठी काय पात्रता असते? ही 3 प्रकारची पात्रता आहे: शिक्षण, शारीरिक आणि वय निकष. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला प्लेन डिग्री हवी, म्हणजे तुमची डिग्री, ठीक आहे, ही कोणत्याही याच्यात असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. मग आता शारीरिकची जर गोष्ट केलं तर शारीरिक तंदुरुस्ती इतकी महत्वाची नाही. जरी सपोज बघा, तुम्ही 3 फुटाचे आहे की 4 फुटाचे आहे की 5 फुटाचे आहे, 6-7 फुटाचे आहे, यात काही मॅटर करत नाही. जसं आपण बघितलं की पीएसआय ला एक हाईट महत्वाची असते, तसं या पदाला हाईट महत्वाची नसते.
डेप्युटी कलेक्टरसाठी शैक्षणिक पात्रता काय? शैक्षणिक पात्रता पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची पदवी उत्तीर्ण असणे, जसं मी आता बोलतोय, आवश्यक आहे. मग ती पदवी कसलीही असो, कला, वाणिज्य, विज्ञान किंवा कोणत्याही शाखेतील डॉक्टर, इंजिनियर सुद्धा. आता तुम्ही बघितलं असाल मॅक्झिमम डॉक्टर आणि इंजिनियर सुद्धा ह्या पदावर कार्यरत आहेत. परीक्षा यासारख्या कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतो. मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे. विद्यार्थी पदवीधर असावा आणि त्याची टक्केवारी, हे फार महत्वाचं आहे, 35% किंवा त्याहून अधिक असावी. जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात आहे ते देखील एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे जे अपियर्ड आहे फायनल इयर मध्ये त्यांना सुद्धा ही एक्झाम देता येणार आहे गाईज, हे महत्वाचं आहे. उपजिल्हाधिकारीसाठी वयोमर्यादा काय काय असते? अमागास श्रेणी, मागासवर्गीय, अनाथ विद्यार्थ्यांसाठी किमान 19 वयवर्ष आणि अमागास प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष आणि अमागासवर्गीय अनाथ विद्यार्थ्यांसाठी 43 वर्ष मॅक्स टू मॅक्स. प्रवीण खेळाडू, माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पकालीन शाही अधिकाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 43 वर्ष आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी तेच 45 वर्ष आहे. तर ही झाली वयोमर्यादा. आता उपजिल्हा अधिकाऱ्याचे जे पदाचे फायदे आहेत ते फायदे काय काय बघा. मोठ्या प्रशासकीय यंत्रणेचे वर्चस्व असणे ही मोठी सामाजिक भीती आहे. लोकसभेला मोठी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची मोठी संधी होती. IAS या पदावर जाण्याची संधी आहे, ठीक आहे. आणि शासकीय वाहन शासकीय निवासस्थानाखालील कामगार वर्गाला मिळते. तर हे उपजिल्हाधिकारी होण्याचे फायदे आहेत. आता बघा वेतन किती असतं. उपजिल्हाधिकाऱ्याचे सुरुवातीचे वेतन 80,000 ते 85,000 आणि नंतर त्यात वाढ होत असते 4,000 प्रतिवर्ष. आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर पोस्टिंग करता येते. मग तुमची ज्येष्ठता किती, मग तुमचे वय काय, तुमचे वय किती आहे, तुमच्या जातीनुसार किती जागा आहेत आणि 15 वर्ष या सेवेनंतर तुम्ही ह्या पदामध्ये IAS पदावर सुद्धा बढती घेऊ शकता. कोणत्या? IAS पदावर सुद्धा तुम्ही बढती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. करेक्ट. त्यानंतर बघा आता पोस्ट काय, कामाचे स्वरूप काय. हा वासी उपजिल्हाधिकारी म्हणजेच काय की जिल्हा अधिकारी म्हणून काम करणे, जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित काम पाहणे, हे सुद्धा याचं काम. जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्ह्यातील सार्वजनिक अन्न वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, हे सुद्धा काम आहे. भूसंपादन आणि पुनर्वसन अधिकारी, जसं आता आपण बघितलं, भूसंपादन मोबदल्याचे वितरण प्रकल्पासाठी जमीन देण्यास आलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करणं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणूक आयोगाच्या वेळापत्रानुसार मतदान नोंदणी व मतदार ओळखपत्र तयार करणे इत्यादी कामे पार पडणे, हे सुद्धा यांच्या अंतर्गत येतं. म्हणजे हे उपजिल्हा अधिकाऱ्याचे कामकाज आहे. सो होप सो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एकंदरीत एक्झॅक्टली काय काय काम असतं, काय वेतन श्रेणी आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय आहे, हे तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि तुम्हाला याच्यातला जो क्वालिफाईंग पेपर आहे आता CSAT, हा जर तुम्हाला चांगल्याने करायचा असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबवर डेली सेशन आणि मास्टर क्लासवर डेली सेशन करत चला. म्हणजे तुम्हाला हा पेपर क्वालिफाय करण्यास नक्की फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आमची जर तुम्हाला पेड बॅच लावायची असेल MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, सध्या ऑफर सुरू आहे. तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन 5,571 18 महिने सबस्क्रिप्शन आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. महात्मा ते महामानव हा सेल 14 एप्रिल पर्यंत असणार आहे, ठीक आहे. मग तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आणि जॉईन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉईन नावच्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त मकरंद कॅपिटल लेटर मध्ये हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट होऊन जाईल. 18 महिने सबस्क्रिप्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर MPSC राज्यसेवा बॅच करायची असेल आणि यापेक्षा कमी किमतीत हवी असेल तर तुम्ही मला ह्या नंबरला नक्कीच कॉल करा. ह्या नंबरला कॉल केल्यानंतर, ठीक आहे, तुम्हाला EMI कसं असते, म्हणजे फीस EMI द्वारे कशी द्यायची असते, काय द्यायची असते, याची सखोल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल. आणि तुमचं जे राज्यसेवा किंवा जे आज जसं आपण म्हटलंय की उपजिल्हा अधिकारीचं जर तुमचं बनण्याचं स्वप्न असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल आहे. कारण आम्ही सगळ्यात पहिले हा कोर्स सुरू केलेला आहे आणि आता याची 5.0 ही बॅच आहे. 5.0 या बॅचचे तुम्हाला फायदे काय काय की यामध्ये तुम्हाला 500 अधिक मॉक टेस्ट, मराठीमध्ये नोट्स, पूर्व अधिक मुख्य संपूर्ण कोर्सेस, अनलिमिटेड रेकॉर्डिंग सेशन,
700 तासाचे थेट लाईव्ह वर्ग, नवीन पॅटर्न नुसार आधारित फाउंडेशन बॅच, वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे पर्सनल मेंटरशिप सुद्धा भेटणार आहे आणि विषयाचं टॉपिक वाईज अद्यावत नोट्स आणि लेखन कौशल्य विकासासाठी नियमित व विशेष सत्र सुद्धा तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच जॉईन करा. ठीक आहे. आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन व्यवस्थित होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. पुन्हा एखाद्या अशा व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक यू व्हेरी मच गाईज. हॅव अ नाईस डे.